बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करावं. आपण विशेष व्याख्यानाच्या पूर्वी या ठिकाणी बौद्धवंदना घेणार आहोत. मी पाली विभागाचे विद्यार्थी जयकर गायकवाड तसेच मिलिंद वाघमारे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो बौद्धवंदनेसाठी. सर्वांनी पायातील वाहनं काढून ठेवायचे आणि हात इकडे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि
सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. यानंतर आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्यगीत व विद्यापीठ गीत यासाठी उभं राहावं अशी मी विनंती करतो. यानंतर सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यगीत. विद्यापीठ गीत. धन्यवाद. सर्वांनी आसनस्थ व्हावं ही विनंती. यानंतर
त्यानंतर मी आज जे विशेष व्याख्यान आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच जे व्याख्यान देणार आहे त्या माननीय वक्त्यांचं परिचय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे माननीय संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर सुरेश गोसावी सर, कुलगुरू पराग काळकर सर, कुलसचिव ज्योती भाकरे मॅडम, आजचे प्रमुख वक्ते सुधाकर जाधवड सर आणि आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख सुधाकर बोकेफुडे सर, समोर बसलेले सर्व मान्यवर, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, आज खरं तर मी कुणाचंही इथं स्वागत करणार नाही, कारण आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त अनुयायी आहोत आणि आज आपण इथं उपस्थित राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर आज खरं आपण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं आहोत आणि इथं उपस्थित राहणं हे आपलं काम आहे. भारतीय कायदेतज्ञ, राजकारणी, साहित्यिक, संपादक, समाज प्रवर्तक, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमधल्या महू गावामध्ये झाला. रामजी आणि भीमाईच्या कुटुंबामध्ये 14 एप्रिल 1891 साली भीमबाळाचा जन्म झाला. या कुटुंबाचं मूळ गाव रत्नागिरीमधील आंबडवे. यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या कॅम्प स्कूलमध्ये झालं. मागासवर्गातील मुलगा म्हणून कायमच दुजाभावाची वागणूक शाळेमध्ये दिली जाई. कुटुंब पुढे जाऊन स्थलांतरित मुंबईला झालं आणि तिथं बाबासाहेब मॅट्रिक पास झाले. दलित समाजातील मुलगा मॅट्रिक झाला म्हणून तत्कालीन समाजचालकांनी त्यांचा यथोचित सत्कार केलेल्याही काही घटना आहेत, ज्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांचा सत्कार केला, तर कृष्णाजी केळुसकर गुरुजींनी त्यांना बुद्धचरित्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला. पुढे जाऊन त्यांनी BA पदवी संपादित केली आणि असं करणारा दलित समाजातील हा पहिला विद्यार्थी होय. या काळातच त्यांचं लग्न झालं, ते म्हणजे 9 वर्षाच्या दापोलीमधील रमाईशी. शिक्षणाची एकंदरीत त्यांची भूक बघता बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 25 रुपये प्रति महिना अशी शिष्यवृत्ती देऊ केली. ज्या शिष्यवृत्तीवर भीमरावांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये पदवी संपादन केली. गोष्ट जरी आनंदाची असली तरी याचबरोबर दुःख त्यांच्यावर कोसळलं, ते म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा आधार त्यांच्यापासून हरवला. हे दुःखाचे दिवस जात असतानाही त्यांनी शिक्षणाची पाठ सोडली नाही आणि पुढं जाऊन आपला प्रबंध केवळ 25व्या वर्षी PhD सादर केला आणि त्यांना पहिली डॉक्टरेट मिळाली. हे सर्व होत असताना अस्पृश्यतेविरुद्धची त्यांच्या मनामध्ये एक विशेष अस्पृश्य लोकांसाठी तळमळ निर्माण झाली आणि त्या तळमळीतूनच त्यांनी पुढं जाऊन महाडच्या चवदार तळ्याचा यशस्वी सत्याग्रह त्या काळातील अस्पृश्य लोकांसाठी केला. अस्पृश्य हिंदूंना देखील त्यावेळेस मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्येही सत्याग्रह केला. अनेक शिक्षण घेत असतानाच अनेक राजकारणी गुण स्वतःमध्ये त्यांच्या जे होते ते हळूहळू पुढे येऊ लागले आणि त्यातूनच शिक्षण हे एक म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे पितो तो गुरगुरल्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणणाऱ्या आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून मुंबईमधील सध्याचे सिद्धार्थ कॉलेज तर आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. एकीकडे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय त्यांचा भाग असतानाच दुसरीकडे संविधान लिहिण्याचं काम सुरू झालं. संविधान निर्माण करणारे ऐतिहासिक काम करणारे भीमराव रामजी आंबेडकर हे आम्हा सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. 1992 साली या सर्व कामकाजामुळं कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी बहाल देऊ केली. बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी
बाबासाहेबांचं म्हणणं हे होतं की माझ्या 10 भाषणांच्या समोर एका शाहिराचं गाणं जास्त चांगलं, म्हणून त्यांनी शाहिरांचा गौरवही केला. म्हणजे कलेचा आदर करणारा व्यक्ती, चित्रकलेमध्ये रुची ठेवणारा व्यक्ती, वेळेस प्रसंगी त्यांनी वायलिनही वाजवलेलं आहे. आणि माझी आत्मकथा, हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान, जातीव्यवस्थेचं निर्मूलन, बुद्ध आणि धम्म, दलित शिक्षण, दलितांचे शिक्षण यासारख्या अनेक पुस्तकांचे ते लेखकही आहेत. निळ्या वादळाचा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि माणसाला माणसासारखं जगायचं शिकवलं. या महापुरुषाचं निर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी जेव्हा झालं तेव्हा अख्खा समाज आक्रोशात्मक रडू लागला. भारताने भारतरत्न हरवलेला होता. अवघ्या जगात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी पुन्हा होणे नाही. मी प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय असं राष्ट्रवादी तत्त्व अंगीकारून त्यांनी भारतीयत्वाची मूल्ये स्वतःमध्ये रुजवली आणि समाजात रुजवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे काम केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत. आणि त्या उजाळा देण्यावर आपण एक आज व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या व्याख्यानासाठी सुधाकर जाधवड सर आपल्यामध्ये आहेत आज प्रमुख वक्ते म्हणून. जाधवड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. त्यांना वेगळी विशेष ओळख करून देण्याची आपल्याला कुणालाही गरज नाही, कारण विद्यापीठाच्या आधीसभा, त्यानंतर वेगवेगळ्या अकॅडमिक काउन्सिल असेल किंवा मॅनेजमेंट काउन्सिल अशा वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. हे सर्वांना परिचित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आपल्या इथं आज येऊन या कार्यक्रमामध्ये आपल्याला व्याख्यान देण्यासाठी तयार झाले. मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन आणि भारतीय समाज या विषयावर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर सर यांचे आता लगेच व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी मी ऐन वेळेस ते उपलब्ध झाले त्याबद्दल नंतर तर आभार मानतीलच, मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, वरदवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षे ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवछत्रपती महाराजांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा ज्यांनी संदेश दिला ते महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, व्यासपीठावर ज्या व्यक्ती आहेत आणि समोरही ज्या व्यक्ती आहेत ह्या तर पहिली पिढी आहे. बऱ्याच जणांची दुसरी असेल की जे अत्यंत सामान्य परिस्थितीमधून, ग्रामीण भागातून इथपर्यंत येऊन इथपर्यंत पोचले. त्यांच्या आईबापांनी त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीचे संस्कार दिले, पुढं जाण्याची प्रेरणा दिली आणि ते मोठे झाले, व्यासपीठावर आले. आपणही सगळे विद्यापीठामध्ये आलो. त्यामुळं आपल्यासाठी एक संत तुकारामाचा अभंग सांगतो. आपुल्या हितासी जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे ज्याची मुलं आणि मुली ह्या अत्यंत चांगल्या आहेत, ज्यांना स्वतःचं हित कळतं, समाजाचं हित कळतं, अशांचे आईबाप हे धन्य आहेत. देवालासुद्धा त्यांचा हेवा वाटतो आणि त्यांची सेवा माझ्या हातून घडो असं संत तुकाराम म्हणतात. म्हणजे आपल्या इथपर्यंत येण्यामध्ये आपल्या आईबापाचा फार मोठा वाटा आहे आणि आपण जे चांगलं काम करतो आहे याच्यामध्ये त्यांचं नाव हे फार मोठं होत असतं.
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचं चिंतन करणं, त्यांच्या पूर्ण जीवनचरित्राचा पट नीट पाहणं, त्यांनी समाज सेवा ही कुठल्या अवस्थेमधून केली हे आपण पाहणं आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये बदल करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. नुसत्या पुण्यतिथी किंवा इतर कार्यक्रम जयंत्या आपण साजऱ्या करतो, पण आपण काहीच घेत नाही. आपण ते जे महान व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनाचा परिचय सगळ्या समाजापर्यंत पोचवला पाहिजे आणि आपण त्याच्यासारखं झालं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरचा काळ हा नीट समजून घेण्याची गरज आहे. जसं आपण बघतो की शिवछत्रपती महाराज येण्याच्या अगोदरचा जो काळ होता तो अत्यंत विदारक होता. स्त्रियावरती अन्याय अत्याचार होते, समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अत्याचार केले जायचे आणि ते शासक जे होते ते फार जुलमी पद्धतीनं सत्ता गाजवत होते आणि लोकांना सळो की पळो करून सोडलेलं होतं. त्यावेळेला एकनाथाने आवाज दिला की दार उघड बये, दार उघड, आणि कुणीतरी या समाजाला कुणीतरी आमच्या तारणहार आला पाहिजे. आणि मग शिवछत्रपती महाराजाचा जन्म झाला आणि पुढची कथा आपल्याला सगळी माहीत आहे. तसं आपण आंबेडकरांच्या अगोदरचा कालावधी, त्यांच्या जन्माच्या अगोदरचा कालावधी, त्यांची समाजव्यवस्था जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार होत होते. साध्या साध्या गोष्टी असली तरी त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय व्हायचा. गावकसा बाहेर राहायला लागायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडा नाही, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, अशी विदारक अवस्था आणि केला जाणारा अन्याय यामुळं सर्व समाज पिचून गेलेला होता. आणि कुणीतरी यावं, या समाजाला या अंधारातून बाहेर काढावं अशी अपेक्षा होत होती. आणि त्याच काळामध्ये आपल्याला माहीत असेल, आत्ता थोडक्यात परिचय करून दिला, पण त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त मी सांगणार आहे. आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी असं होतं. सकपाळ असं त्यांचं पूर्वीचं आडनाव होतं आणि ते मिलिटरीमध्ये सुभेदार मेजर या पदावरती होते. त्यांच्यामुळे त्याच्या सारख्या बदल्या व्हायच्या. ज्यावेळेला ते साताऱ्यामध्ये आले त्यावेळेला त्यांच्या मूळ गावही सरांनी सांगितलं की सिंधुदुर्गमधील आंबवडे हे गाव होतं. आणि कोकणामधल्या लोकांची एक प्रथा होती पूर्वीच्या काळामध्ये की आपण बाहेरगावी शिफ्ट झाल्यानंतर आपल्या गावाच्या नावावरती आडनाव ठेवायचं. अशी अनेक आडनावं आजही आपल्याला पाहायला मिळतात. तसं ज्यावेळेला 1900 साली साताऱ्याच्या शाळेमध्ये जाण्यासाठी आंबेडकर शाळेमध्ये घातलं गेलं त्यावेळेला त्यांचं आंबवडेकर असं आडनाव तिथं सांगितलं गेलं. गुरुजी ब्राह्मण होते, ते आंबेडकर नावाचे होते. त्यांनी सांगितलं की हे जरा अवघड आडनाव आहे, आपण याचं सोपं रूपांतर करू, आणि आंबेडकर असं नाव त्यावेळेला त्यांना लागलं. याच्या जन्माच्या अगोदरची कथा थोडीशी अशी आहे की ज्यावेळेला हे घरी आले त्यावेळेला रामजी, त्यांची पत्नी भीमाबाई, त्यांची बहीण आणि बाकीचे लोक होते. रामजीचे चुलते एक घरदार सोडून पूर्वी निघून गेलेले होते. त्यांनी पूर्ण संन्यास घेतलेला होता आणि एक 25 वर्षांनी ते घरी आले. आणि घरी आल्यानंतर त्यांनी घरच्याला भेटले आणि त्यांनी सांगितलं, भीमाबाईकडे बघितलं आणि सांगितलं की या माऊलीच्या पोटी असा एक पुत्र जन्मणार आहे की जो समाजाचं नाव काढेल, स्वतःचं नाव काढेल, विद्वान असेल, प्रतिभाशाली असेल, आणि जोपर्यंत समाज आहे तोपर्यंत त्याचं नाव निघेल, अशी एक महान व्यक्ती या माऊलीच्या पोटी जन्माला येणार आहे. हे रामजींना माहीत होतं. आणि ते माहीत असल्यामुळं त्यांनी पहिल्यापासून त्या मुलाकडं सातत्यानं लक्ष देण्याचा प्रयत्न केला. 1881 साली 14 फेब्रुवारीला त्यांचा मऊ या ठिकाणी जन्म झाला असं सांगितलं. मध्य प्रांत असं त्यावेळेला त्याचं नाव होतं, ज्याला आता मध्य प्रदेश असं आपण म्हणतो. आणि मग पुन्हा ते साताऱ्याला आले. साताऱ्याला त्यांना शाळेत घातलं गेलं. परंतु त्यांच्या नावाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सुरुवातीला आंबेडकरांचं नाव हे भिवा असं होतं. लहानपणी त्याचं नाव भिवा असं ठेवलेलं होतं. परंतु त्यांची आत्या जी होती ती त्यांच्याच घरी राहत होती. त्या आत्यानं त्याचं नाव भीमा ठेवलं, कारण आईचं नाव भीमाबाई होतं आणि म्हणून तो भीमाबाईसारखा दिसतो म्हणून त्याचं नाव भीमा ठेवलं. एक त्याच्या अगोदरची अशी गोष्ट आहे की आंबेडकरांचा जन्म जो झाला तो वेळ आमुषेच्या मुहूर्तावरती झाला.
आणि एक समाजामध्ये असं विचारधारा होती की वेळ आमुष्याला जर कोणी जन्माला तर त्याचे आईबाप मारतात, आई मरते, बाप तरी मरतो, नाही तर दोघंही मारतात, अशी परिस्थिती होते. याचं उदाहरण असं पूर्वीचं होतं की ज्ञानेश्वराचे भाऊ हे निवृत्तीनाथ हे वेळ आमुष्या दिवशी जन्मले आणि त्यांच्या आईबापांनी नंतर आत्महत्या केली. आपल्याला माहीत आहे की नदीमध्ये उड्या टाकल्या. विठ्ठल आणि रुक्माई असं त्यांच्या आईवडिलांचं नाव होतं. समाजाची पुरुषापेक्षा जास्त प्रथा वाईट त्यांच्या बाबतीमध्ये घडली. त्यांना खायलाही कोणी देत नव्हतं, दारामध्येही कोणी येऊ देत नव्हतं आणि मुलांना काय कोणी समाजामध्ये घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या. आणि म्हणून याच्याकडं बघण्याचा म्हणजे पहिल्या दिवसापासून बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडं त्रासदायक सगळे लोक पाहत होते, त्यांना तशा पद्धतीनं त्रास देत होते. आणि तसंच झालं. भीमाबाई लवकरच वारल्या आणि पुढच्या काही दिवसामध्ये रामजींनी दुसरं लग्न केलं. सावत्राई आली, पुन्हा तिचा त्रास सुरू झाला आणि यांना आवडायचं नाही की माझ्या आईचे कपडेही घालते आणि म्हणून तिला आवडायचं नाही. शाळेमध्ये ज्या वेळेला त्यांना घातलं गेलं त्यावेळेला शाळेमध्ये बाहेर बसायला लागायचं. बाहेर बसून त्यांनी ते ऐकायचं. फळ्यावरती लिहायचं नाही, कुठल्या मुलाला स्पर्श करायचा नाही, कोणाच्या दप्तराला हात लागू द्यायचा नाही, कारण त्यात त्यांचे डबे होते, तिथं ते शिवलं जातं. यांना उत्तर येत असलं तरी यांनी हात वर केला तरी शिक्षक त्यांना विचारायचे नाहीत. फळ्यावरती लिहायचं असेल तरी फळ्याला स्पर्श करायचा नाही. अशा प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये हे काम करत होते. घरच्या आईचा हा त्रास, हा शाळेमध्ये हा त्रास आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला इथून पळून जायचं, आता इथं आपल्याला राहायचंच नाही. आणि मग जायचं कसं? आता मुंबईला वगैरे जायचं म्हणलं तर जायला पैसे पाहिजेत. मग त्यांनी हळूच त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आजीच्या कमरेला सारखा एक बटवा असतो आणि त्या बटव्यामध्ये नक्की काहीतरी पैसे असतील, तेव्हा आजी झोपतानाही जवळ ठेवते. आणि म्हणून त्यांनी तो रात्री हळूच बटवा घेतला. त्याच्यामध्ये पैसे बघितले तर फक्त अर्धा आणा होता. त्याच्यामुळे तेवढ्या पैशात काही मुंबईला कुठं जाणं होत नव्हतं. मग त्यांनी विचार सोडून दिला की जाऊ दे, आता कुठं जायचं नाही, इथंच राहायचं, याच परिस्थितीमध्ये शिकायचं. आणि वडील मात्र सातत्यानं त्याच्यावरती लक्ष देत होते आणि त्याला सांगत होते की तू फार मोठा माणूस बनणार आहेस, तू अभ्यास कर, तू शिकला पाहिजे, तुला चांगल्या प्रकारची पुस्तकं वगैरे त्यांना आणून द्यायचे आणि त्याच्यावरती सातत्यानं चांगला संस्कार करण्याचा नेहमीच हे प्रयत्न केला जात होता. आणि त्यामुळं नंतरच्या काळामध्ये हे भीमराव हे नाव प्रचलित झालं. पण बाबासाहेब नाव कुठून आलं? कारण अनेक लोक त्यांच्याकडं यायचे आणि सांगायचे, बाबा आमचं हे काम करा, बाबा आम्हाला ह्या अडचणी आहेत. आणि मग गरीब सामान्य लोक आलेले बाबा म्हणायचे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे शिकून आलेले होते, त्यामुळं सुशिक्षित लोक आले की त्यांना ते साहेब म्हणायचे. आणि मग बाबा, काही लोक साहेब, बाबा साहेब असं म्हणत म्हणत बाबासाहेब हे नाव त्यांचं पुढं प्रचलित झालं. आणि आजपर्यंतही ते नाव भीमरावपेक्षा बाबासाहेब आंबेडकर या नावानं जास्त प्रचितीत झालेलं आपल्याला दिसून येतं. शाळा नंतरच्या काळामध्ये आता यांनी सांगितलं की एल्फिस्टन हायस्कूलमध्ये त्यांना घालण्यात आलेलं होतं. हा एल्फिस्टन कोण? मराठेशाहीचा अस्त झाला त्यावेळेला त्या लढाईचं प्रामुख्यानं जो काम करत होता तो एल्फिस्टन होता. त्याच्या नावानं ती शाळा तिथं काढलेली, लक्षात ठेवा. आणि पहिला आपला एज्युकेशन ॲक्ट जो झाला आणि त्याच्यानुसार ती निर्माण झालेली ती एल्फिस्टन हायस्कूल, तिथं त्यांचं शिक्षण झालं. पुन्हा सिडनेम कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालं. आणि केळुस्करांच्या बाबतीमधली कथा सांगितली. केळुस्कर ज्या वेळेला बागेमध्ये फिरायला यायचे त्यावेळेला हा मुलगा घरामध्ये जागा नसल्यामुळं बागेमध्ये जाऊन अभ्यास करायचा आणि सातत्यानं पुस्तकामध्ये हा दडलेला आहे हे ते पाहायचे. आणि मग नेमकंच त्यांना ज्या वेळेला बोलावलं गेलं प्रमुख म्हणून त्यावेळेला याचाच सत्कार होता. आणि याला त्यांनी जे पुस्तक दिलं गौतम बुद्धाच्या जीवनावरचं, त्याचा खोलवरती गौतम बुद्धांच्या चरित्राचा खोलवरती परिणाम हा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला दिसतो. बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये लग्न हे फार छोट्या वयामध्ये व्हायचं. त्यांचं लग्न 1907 साली हे झालं आणि ते रमाबाई यांच्याबरोबर झालं. ते अत्यंत गरीब परिस्थितीमधली होती, सामान्य परिस्थितीमधले. लहानपणीच तिचे आईवडील वारले, चुलते तिचा सांभाळ करत होते. चुलत्यांनी यांच्याबरोबर लग्न लावून दिलं. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं वय 15 वर्ष होतं आणि ते इंग्रजी 5वीमध्ये शिकत होते आणि इतर शिकलेलीच नव्हती. आणि 9 वर्ष वय, या वयामध्ये यांचं लग्न झालं. पण ही अत्यंत सुशील, कष्ट करणारी आणि अत्यंत त्रास या मुलीला झालेला होता. तिच्या देखत तिचे आईबाप वारलेले होते, चुलते वारलेले होते, नंतर सासू सासरे वारले, नंतर आत्या वारली, त्यानंतर मुलंसुद्धा 3 मुलं आणि 1 मुलगी तिच्या समोर वारलेली होती. त्याच्यामुळं ती अशा पद्धतीनं तयार झालेली होती की किती त्रास झाला.
किती अडचणी आल्या तरीसुद्धा त्याच्यावर मात करायची आणि पुढं जायचं, अशा पद्धतीनं ती काम करत होती. बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला परदेशामध्ये शिकायला होते, त्यांना जी स्कॉलरशिप दिलेली होती ती तोडकी होती. त्याच्यातले काही पैसे गावाकडे पाठवले तर घरच्याचंही भागत नव्हतं आणि त्यांनाही खायला पैसे पुरत नव्हते. आणि म्हणून 1 कपभर दूध आणि 4 बिस्किटावरती 18 तास अभ्यास करण्याचा विक्रम पराक्रम ते करत होते. हे विद्यार्थ्यांनी हा आदर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे की सारखं परिस्थितीचं अवडंबर करणं. आपली अत्यंत वाईट परिस्थिती आहे, मी काहीच करू शकत नाही, या कल्पना डोक्यामधल्या काढून टाकल्या पाहिजेत. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मात करून तुम्ही कुठं जाऊ शकता, ही उदाहरणं याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. ही अत्यंत हलाक्याच्या परिस्थितीमध्ये नंतर आता काय करायचं, कामाला जायचं, कुठं कामाला जायचं, ही परिस्थिती वाईट होती. म्हणून तिनं शेण गोळा करायची आत्याबरोबर आंबेडकरांच्या, आणि ती आणायची, त्याच्या गवऱ्या करायच्या आणि त्या विकायच्या आणि त्याच्यातून थोडे पैसे येतील त्याच्यावरती सुद्धा स्वतःचं जीवन जगायचं. एक मुलगा तर आजारी पडला, त्या मुलाला औषध देऊ शकल्या नाहीत, तो वारला, मेला, परंतु त्याला औषध देता आलं नाही. इतकी वाईट परिस्थिती या माऊलीनं सहन केलेली होती आणि तशा परिस्थितीमधून ती पुढं जायची. पूर्वीचा काळ वेगळा होता, त्या काळामध्ये दारिद्र्य दुःख हे आपल्या संचितानं आलेलं आहे असं लोकांना वाटायचं. आणि त्याच्यामध्ये साधू संतांनीही त्यांना सांगायचे की किती वाईट परिस्थिती असली तरी खचून जाऊ नका, तुम्ही नीट जगत राहा. आणि म्हणून आपुल्या हिताशी जो असे जागता, हे जसं मी सांगितलं तसं तुकारामाचा एक अभंग आहे की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाची माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे हे फळ संचिताचे, तुका म्हणे टाकू त्याच्यावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. की लोकांना हे शिकवायचे की गरिबांना देवावरती सोपवून द्या, तुम्ही तुमचं काम करत राहा, कारण आत्महत्या करू नये, लोकांनी वाईट मार्गाला जाऊ नये, याच्यासाठी साधू संत या पद्धतीनं सांगायचे. संत एकनाथ महाराज तर अजून वेगळ्या पद्धतीनं सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेती त्याची चिंता, म्हणजे तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळी ना ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैसाची राहे, कौतुक तूप आहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या, चांगल्या पद्धतीनं राहा, अशा पद्धतीनं समाजाला मार्गदर्शन करत होते. तसंच रमाईसुद्धा विठ्ठलाची भक्त होती आणि तिला वाटायचं की पांडुरंगा विठ्ठला, मला सुद्धा पंढरपूरला यायचं आहे, मला पंढरीला तुला भेटायचं आहे, आमचं दारिद्र्य दुःख हे कमी कर, आमची जी मुलं बाळं आहेत त्यांचं जीवन सुखकर कर, अशा प्रकारच्या विचाराची ती होती. आणि नंतर आपल्याला माहीत आहे फार काळ ती जास्त जगली नाही. 1935 साली तिचा मृत्यू झाला. आणि ज्या वेळेला आंबेडकरला तिनं सांगितलं त्यावेळेला तो 35चा काळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या सामाजिक वेगवेगळ्या क्रांत्या, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी आंदोलनं करून हिंदू धर्मापासून दूर जायच्या विचारामध्ये होते. त्यावेळेला तिनं सांगितलं की मला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की तुला असा देव मी देतो जिथं समानता आहे, जिथं अडवलं जाणार नाही मंदिरामध्ये जाताना. आणि तिचं समाधान केलं, तिला सांगितलं आणि गप्प केलं. तशीच एक परिस्थिती झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला परदेशाहून येणार होते त्यावेळेला अनेक लोक जमलेले होते त्यांच्या स्वागतासाठी. आणि ज्या वेळेला ही घरामध्ये गेली की आता मला स्वागताला जायचं आहे, आणि मग चांगलं लुगडं शोधते प्रत्येक लुगडं फाटलेलं लुगडं होतं. दंड घालणे, खेड्यातले जे लोक आहेत त्यांना माहीत असेल की 2-3 लुगडी असतात, त्यातला चांगला भाग एकत्र केला जातो आणि त्या 2-3 लुगड्याचं एक लुगडं तयार केलं जातं आणि त्याला दंड घालून तयार केलेलं लुगडं असं म्हणतात. ते सुद्धा नीट नव्हतं. आणि मग इकडं तिकडं शोधताना बाबासाहेबाच्या एका पेटीमध्ये तिला एक चांगल्या प्रकारचा फेटा असा दिसलेला होता आणि तोच त्यांनी घातला आणि ती गेली त्यांना पाहण्यासाठी. त्यावेळेला बाबासाहेबांनी बघितलं, सगळे भेटल्यानंतर सगळ्यात शेवटी ही भेटली आणि बाबासाहेब म्हणले, अरे साडी घालून येण्याऐवजी हा शाहू महाराजाने मला हा शेला फेटा घातला होता, तेच तू घालून आलीस. ती म्हणली काय करावं, कसलंच लुगडं चांगल्या प्रकारचं नव्हतं, सगळे लोक इथे येतील आणि साहेबाची बायको बघा फाटकं लुगडं आहे असं म्हणतील, म्हणून मी तो घातला. ही परिस्थिती, अशा पद्धतीनं हे जगणं, हे भोगणं, हे या माऊलीनं केलं. आणि रामजींनी जेवढी स्वप्न पाहिलेली होती की हा व्यक्ती मोठा झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, त्याला साथ देण्याचं काम हे रमाईनं केलेलं आपल्याला दिसतं आणि ती पुढं गेलेली दिसते.
पाणी किती महत्त्वाचं असतं लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये पाण्यानं अत्यंत त्यांना वाईट प्रकारच्या गोष्टी पाण्याच्या त्यांना पाहायला मिळाल्या. ज्या वेळेला शाळेमध्ये ते होते, ते मास्तरनं किंवा शिपाईनं पाणी दिल्यावरच प्यायला त्यांना मिळायचं याची त्यांना सवय झालेली होती. पण ज्यावेळेला ते साताऱ्याला होते, त्यांचे वडील रिटायर झालेले होते, एका धरणावरती ते कामाला होते आणि त्यांना भेटायला जायचं होतं. जुन्या काळामध्ये तार होते, आता नव्या विद्यार्थ्याला माहीत नाही, पण जुने जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, तार पाठवायचे पोस्टानं. आणि तार पाठवल्यावर काही वेळेला ती वेळेत मिळायचीच नाही. लग्नाची जर तार पाठवली तर ती मुलाच्या बारशाला मिळायची, असं पूर्वीच्या काळात म्हणायचे विनोदानं, उशिरा मिळायची. तसं यांनी तार पाठवली मुलांनी की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे. त्यावेळेला ती तार त्यांना मिळालीच नाही. आणि ही मुलं ज्यावेळेला सातारा जिल्ह्यामधल्या एका रेल्वे स्टेशनवरती उतरली, संध्याकाळी 5चा वेळ होता आणि या 5च्या वेळेला शेवटची ती रेल्वे होती आणि रेल्वे स्टेशन गावापासून दूर होतं आणि छोटीच 2-3 मुलं उतरलेली आहेत. हे पाहिल्यानंतर तिकीट मास्टर पळत आला आणि त्यानं सांगितलं, अरे कुठं जायचं आहे तुम्हाला? तर त्यांनी बरोबर सांगितलं की आम्हाला इथं जायचं आहे. तेच रेल्वे स्टेशन होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला वडिलांना भेटायला जायचं आहे, इथून इतक्या हे गाव आहे आणि त्या गावाला आम्हाला जायचं आहे. त्यावेळेला हिंस्र प्राणी होते आजूबाजूला आणि त्यामुळं तिथं राहणं शक्य नव्हतं. म्हणून त्या मुलांना पाठवलं पाहिजे असा त्यांनी विचार केला. बैलगाड्यावाल्यांना बोलावलं. त्यांनी जात सांगितल्यावर एकही बैलगाडीवाला त्यांना न्यायला तयार होत नव्हता. बळजबरीने एक बैलगाडीवाल्याला तयार केलं की इथं जर मुलं राहिली तर रात्री हिंस्र प्राणी आहेत, ह्यांना कोण सांभाळणार, काय होणार? म्हणून तिकीट मास्टरनं बळजबरीनं त्या मुलांना ती बैलगाडीवाल्याला तयार करून त्याच्यामध्ये पाठवलं. बैलगाडीवाला म्हणला की मी मागं किंवा पुढं चालेल, बैलगाडी धुवून द्यावी लागेल नंतर, मी काय गाडी चालवणार नाही. आणि मग बैलगाडीच्या पुढं तो चालत होता. ही मुलं गाडीमध्ये बसलेली होती. दिवस मावळायचा वेळ होता. नदीकाठी गाडी उभा केली आणि उभा केली गाडी आणि त्यांनी सांगितलं की अरे पोरांनो जेवून घ्या, पुढं तुम्हाला जेवायला पाणी मिळणार नाही. नदी काठावरती ती गाडी उभा राहिलेली होती. नदीच्या काठावरती ती मुलं जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर त्याला ठसका लागला. तो उठला आणि नदीच्या डोहापडं गेला. तिथं एक म्हातारा माणूस होता. त्यानं विचारलं तुम्ही कोण आहे? त्यानं सांगितलं महार आहे. महार आहे म्हणल्यानंतर त्यानं सांगितलं तुमचा डोह तो आहे, हा मांगाचा डोह आहे, हा महाराचा डोह आहे, हा मराठ्याचा डोह आहे, हा ब्राह्मणाचा डोह आहे. अशी डोहाला नावं होती त्या काळाला. तिथंच पाणी त्यांनी प्यायचं. आणि मग हा मुलगा ज्यावेळेला तिथं गेला, याला सांगितलेल्या डोहाच्या तिथं, त्यावेळेला त्यानं बघितलं की म्हशी बसून बसून गाळच आहे, तिथं पाणीच नाही. आणि म्हणून तो परत वरच्या डोहाकडे गेला. परत तो म्हातारा होता. त्यानं सांगितलं तुला समजत नाही का सांगितलेलं? त्यावेळेला त्या मुलानं इकडं तिकडं पाहिलं, ठसका लागलेला होता, पाणी प्यायचं होतं. इकडं तिकडं पाहिलं तर एका बाजूला कुत्रा पाणी पित होता, दुसऱ्या बाजूला मांजर पाणी पित होतं. कुत्री आणि मांजरं ज्या ठिकाणी पाणी पितात त्या ठिकाणी माणूस पाणी पिऊ शकत नाही. हा वयाच्या 9व्या वर्षी त्या मुलाला प्रश्न पडला. तिथपासून ते चवदार तळ्याच्या सत्याग्रहापर्यंत या मुलानं पाण्यासाठी काय काय केलं बघा. हे मंत्री होते, कारमधून चाललेले होते, सेक्रेटरी ब्राह्मण होता. एका हॉटेल पुढं गाडी उभा राहिली. उन्हाळ्याचे दिवस होते, रखरखीत ऊन होतं, तहान लागलेली होती, पाणी पाहिजे होतं. एका हॉटेल होतं तिथं बाजूला साधं टपरी आणि तिथं एक माणूस भजी तळत बसलेला होता. आणि तो भजी तळताना हात तसाच तेलाचा अंगाला लावायचा. अत्यंत घाण अशा प्रकारचे कपडे होते, कधी आंघोळ केली का नाही माहीत नाही, इतका तो घाण दिसत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहणीमान तुम्ही पाहिलं असेल, अत्यंत उच्च, अत्यंत चांगलं, कुठल्याही धर्मातल्या माणसापेक्षा ते चांगल्या पद्धतीनं दिसेल अशा प्रकारचं राहणीमान त्यांचं होतं. कारमध्ये होते, मंत्री झालेले होते, तरीसुद्धा त्या हॉटेलवाल्यानं विचारलं आणि आणायला गेलेला सेक्रेटरी हा ब्राह्मण होता. त्यानं पाण्याचा ग्लास हातामध्ये घेतला आणि त्याने विचारलं कोण आहे गाडीमध्ये? त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ग्लास ठेवा खाली म्हणला. पाणी दिवलं नाही, लक्षात ठेवा. तिथंसुद्धा त्यांना पाणी प्यायला मिळालं नाही. ही परिस्थिती. ज्यावेळेला दौलताबादचा किल्ला बघायला ते गेले त्यावेळेला रमजानचा महिना होता आणि रांजण भरून ठेवलेले होते मुस्लिम बांधवांनी. आणि त्यावेळेला अत्यंत ऊन होतं आणि त्या रखरखीत उन्हामध्ये तिथले लोक एक एक 2-2 घोट, त्यांच्याबरोबर जे 4-5 लोक होते ते पाणी पिले आणि पाणी तोंडावरती थोडंसं मारलं उन्हामध्ये, ऊन असल्यामुळं. आणि किल्ल्याकडं जात होते त्यावेळेला या मुस्लिम बांधवांनी बघितलं की आपल्या पाण्याला ह्यांनी हात लावलेला आहे आणि आपलं आता नमाजचा वेळ आहे नंतर, आणि अक्षरशः मारहाण केली. लक्षात ठेवा, शाळेत असताना सुद्धा शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर तहान लागलेली होती, ऊन होतं आणि एक आड होता, त्या आडाच्या तिथं पोहरा होता. त्या पोहऱ्यानं त्यांनी पाणी काढलं. हे सवर्णियाने बघितलं आणि त्यांना मारहाण केली. एवढंच नाही, त्यांच्याकडे जी पाटी होती लिहायची ती पाटी फोडून टाकली. पूर्वीच्या काळामध्ये खापराच्या फाट्या होत्या, ती त्यांची फोडून टाकली. इतका त्रास
हा पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी सहन केला. तेवढंच नाही तर ज्या वेळेला ते सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याकडे गेले, आर्मीचे सेक्रेटरी झाले. लक्षात ठेवा, मोठी पोस्ट सयाजीराव महाराजांनी त्यांना दिलेली होती. शिकायला पैसे दिल्यानंतर, स्कॉलरशिप दिल्यानंतर त्यांनी तिथं काम करावं अशी अपेक्षा होती. म्हणून रामजी म्हणत होते की तू जाऊ नकोस, तिथं जास्त मोठ्या प्रमाणावरती अस्पृश्यता, त्याचा त्रास तुला होईल, तू जाऊ नको. पण त्याने ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की मला शिकायला पैसे दिलेले आहेत, मला तिथं गेलंच पाहिजे. पहिला तर त्रास त्यांना तिथं झाला की जात सांगितल्यावर कोणी राहायला घरच देत नव्हतं, घरच मिळालं नाही, कुठं राहायचं, काय करायचं. शेवटी त्यांनी ठरवलं की मी पारसी आहे असं म्हणून ते एक जणाकडं पारसीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी सांगितलं मी पारसी समाजातला आहे, मला जागा द्या राहायला. त्यांनी राहायला जागा दिली. पण काही दिवस त्यांनी पाहिलं की याचे चालचलन जे आहे ते पारसीशी जुळत नाही आणि त्यांनी त्याला एकदा अडवलं आणि विचारलं तू पारसी नाहीस, नक्की तू पारसी असणार नाहीस. आणि मग त्यांनी खरं सांगितलं. त्यावेळेला त्यांनासुद्धा तिथं काठीने मारलं आणि त्यांना सांगितलं की इथं शहरामध्येच तू राहायचं नाही. ज्यावेळेला शिपाई असेल तो शिपाईसुद्धा पाणी त्यांना द्यायचा नाही, स्वतः उठून पाणी घ्यायचं. फाईल असेल ती सुद्धा अशी फेकून त्यांच्यापुढं टाकली जायची की स्वतः बॅरिस्टर आहेत, इंग्लंडमध्ये राहिलेत, अमेरिकेमध्ये शिकलेले आहेत, अशा पद्धतीच्या माणसाला या प्रकारची वागणूक त्या ठिकाणी दिली जात होती. अत्यंत त्यांना वाईट वाटत होतं. आणि त्याच वेळेला 1913 साली त्यांचे वडील वारल्याची तार त्यांना मिळाली आणि मग म्हणजे आजारी आहेत असं अगोदर कळलं आणि मग त्यांनी परत यायचं ठरवलं आणि ते इकडं परत आले. आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला अर्ध्यामध्येच त्यांचं शिक्षण, पूर्वीच्या काळामध्ये, आता एक सर्क्युलर निघालेलं आहे मागच्या महिन्यामध्ये की लवकर एज्युकेशन पूर्ण करता येईल. 100 वर्षापूर्वी हे अमेरिकेमध्ये होतं आणि लवकर 3 वर्षाची स्कॉलरशिप यांना होती. यांनी पटकन यांचं एज्युकेशन कमी वेळामध्ये पूर्ण केलं. राहिलेलं वर्ष होतं ते इंग्लंडला आले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथं शिकायला लागले. पण स्कॉलरशिप त्यांची संपली. वेळ संपल्यावर स्कॉलरशिप यायचं बंद झालं. अर्ध्यामध्ये शिक्षण सोडून परत यावं लागलं आणि परत आल्यावरती मात्र राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्याकडे गेले, त्यांच्या चाळीमध्ये गेले. राजा असताना हे लक्षात ठेवा, पहिली माणसं मान सन्मान असा काही बघत नव्हती. चांगल्या व्यक्तीच्या जवळ जाणं हाच त्यांच्या मनामध्ये विचार होता. चाळीमध्ये गेले, घरी गेले त्यांच्याकडे महाराज, स्वतः राजश्री शाहू महाराज, आणि त्यांनी सांगितले की तुझं अर्ध राहिलेलं शिक्षण आहे, मी पैसे देतो आणि तू जा. आणि त्यांनी राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. बारेट लॉ तिथं केलं, अनेक डिग्र्या त्या ठिकाणी प्राप्त केल्या आणि ते आपल्या भारत देशामध्ये परत आले. राजश्री शाहू महाराजांनी त्यांना बरोबर घेतलं, अनेक परिषदा भरवल्या आणि दलित लोकांना सांगायचे की हा तुमचा नेता मी आणलाय, आता याचं ऐका, याच्या अंडर तुम्ही काम करा. आणि मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित अशा प्रकारची ही व्यक्ती आहे आणि म्हणून शाहू महाराज यांना नेता बनवलं. हे लक्षात ठेवा, शाहू महाराज यांनी सांगितलं की आता तू नेतृत्व करायचंय, तू पुढं गेलं पाहिजेस. अनेक सभा त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या आणि मग पुढच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की स्वतः बाबासाहेब आंबेडकर अनेक प्रकारचे प्रयत्न करत होते हिंदू धर्मामध्ये राहण्याचा. त्यांनी काळाराम मंदिराचा आता उल्लेख केला. काळाराम मंदिरामध्ये तर काय घडलं, 15,000 लोक जमा झालेले होते. म्हणजे अनेक वेळा आंदोलन केलं अगोदर, पण एकदा 15,000 लोक जमा झालेले होते बाबासाहेबांचे अनुयायी आणि सगळे ठरवलं होतं की बळजबरीनं मंदिरामध्ये जायचं. इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रजांनी सांगितलं किंवा तुम्ही सुला केला त्यांनी की तुम्ही काय आतमध्ये जाऊ नका, एक काम करू, 4 दरवाजे आहेत त्याला, आणि जो रथ आहे तो रथ मुख्य दरवाजापर्यंत सवर्णीय ओढत आणतील आणि तिथून पुढं राहिलेला तुम्ही ओढा, असं सांगितलं. पण सवर्णीय लोकांनी रथ तिथपर्यंत आणला. बाकीचे लोक हे तयार होते की आता रथ आमच्या ताब्यामध्ये येईल आणि आम्ही ओढत नेऊ. परंतु ते तिथपर्यंत आले, थांबलेच नाहीत, तसाच रथ पुढं ओढत घेऊन चालले. दंगा झाला, मारामाऱ्या झाल्या, डोकी फुटली आणि मोठ्या प्रमाणावरती तिथं हिंसाचारसुद्धा झाला. मारलं अनेक लोकांना, मागासवर्गीयांच्या. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हळूहळू ठरवलं की आता हे काही शक्य होत नाही. अनेक मंदिरामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, हिंदू धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, तरीसुद्धा आपल्याला ते घेत नाहीत. आणि 1935 साली येवल्याच्या परिषदेमध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. हे घोषणा त्यांनी ज्या वेळेला केली त्यावेळेला अनेक धर्माचे लोक हे त्यांच्याकडे येऊ लागले, त्यांना आमिष दाखवू लागले की आता बाबा तुम्ही आमच्या धर्मामध्ये या. मुस्लिम धर्मवाले आले, त्यांनी सांगितले की 6 कोटी तुमच्या अन्वये आहेत. त्या काळामध्ये धर्मातल्या गरीब लोकांना मदत करण्यासाठी 6 कोटी रुपयाचा निधी आम्ही तुम्हाला देतो. निजाम त्यातलं त्यांनी सांगितलं की आम्ही एवढे पैसे देतो, तुम्ही आमच्याकडे या.
ज्या वेळेला ते धर्मगुरू येऊन ज्या ज्या धर्माच्या त्यांच्याशी चर्चा करत होते, आमचा धर्म कसा चांगला आहे, तुम्हाला तिथं अस्पृश्याची वागणूक दिली जाते, आमच्या धर्मामध्ये असं काही नाही, हे ज्या वेळेला सांगत होते आणि चर्चा करत होते, त्यावेळेला त्या लोकांच्या लक्षात यायचं की अरे बाबासाहेबाला तर आपल्या धर्माचं आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. ख्रिश्चन आले, त्यांनाही ते तसंच कळलं. एवढंच नाही, शीख धर्मातले लोक आले, कारण बाबासाहेबांचा जो सेक्रेटरी एक होता रत्तू नावाचा, तो शीख धर्माचा होता, नानकचंद, आणि तो शीख धर्माचा होता. त्यांनी सुद्धा बरेच लोक आणले आणि त्यांनी सुद्धा आमच्या धर्मामध्ये तुम्ही या असं सांगितलं, परंतु बाबासाहेब गेले नाहीत. बाबासाहेबांचे आणि गाडगे महाराजांचे अत्यंत चांगले संबंध होते. गाडगे महाराज कोणाकडून कधी काही घेत नव्हते. एकदा गाडगे महाराज आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोंगडी घेतली आणि त्यांना ते घेऊन गेले भेट म्हणून. त्यांना ती घोंगडी त्यांनी दिली. गाडगे बाबांनी ती घेतली. आयुष्यात कधी कोणाकडून काही घेतलं नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घोंगडी त्यांनी घेतली आणि त्यांना त्यावेळेला माहीत झालेलं होतं की बाबासाहेब आंबेडकर आता धर्मामध्ये आपल्या राहणार नाहीत, दुसऱ्या धर्मामध्ये जाणार आहेत. त्यावेळेला त्यांनी एकच वाक्य सांगितलं की बाबा तू तर हुशार आहेस, शिकलेला आहेस, शहाणा आहेस, तू ज्या मातीतलं रोप आहे त्याच मातीमध्ये लाव, असं एकच वाक्य गाडगे महाराजांनी त्यांना सांगितलं. ते त्यांनी समजून घेतलं आणि पहिलाच केळुस्कर गुरुजींनी दिलेल्या पुस्तकाचा परिणाम त्यांच्या डोक्यामध्ये होताच. आणि म्हणून समानता, शांतता, विज्ञानवाद असा विचार करणारा बौद्ध धर्म स्वीकारायचं हे त्यांनी ठरवलं आणि 5 लाखापेक्षा जास्त अनुयायाला एकत्रित घेऊन नागपूर या ठिकाणी धम्म याच्यामध्ये दीक्षा घेतली. ज्या दीक्षाभूमी आज त्या ठिकाणी आहे तिथं त्यांनी दीक्षा घेतली. हा जर प्रवाह आपण जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की धर्म हा सोडण्याची इच्छा 10-12 वर्ष प्रयत्न करत होते बाबासाहेब की आम्हाला याच धर्मामध्ये राहू द्या, आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश द्या, आम्ही तुमचीच लेकरं आहोत, आम्ही वेगळे नाहीत, परंतु कोणीही ऐकलं नाही. त्यानंतरचा विचार आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला, ते 14 तळे का निवडले याच्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकर विधान परिषदेवरती निवडून गेलेले होते आणि तो कोकण भागामधलेच होते, त्यांचं गावही तिकडंच होतं. आणि हा जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला, तिथली जी नगरपंचायत होती त्या नगरपंचायतीने डिक्लेअर केलं होतं की या तळ्यामध्ये कोणालाही पाणी पिता येईल, कुठेही जात धर्म इथं आडवा येणार नाही. पण तरीसुद्धा त्या तळ्यामध्ये कोणालाही पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. म्हणून हजारो सगळ्या जातीचे लोक अनुयायी त्यांच्याबरोबर होते, ब्राह्मणही होते त्यांच्याबरोबर, आणि सगळ्यांनी मिळून या 14 तळ्यामध्ये ते गेले आणि तिथलं पाणी प्राशन केलं. आणि त्यांना एक संदेश द्यायचा होता की या इथलं आम्ही पाणी पिलेलं आहोत, म्हणजे संपूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर याचा हा संदेश जाईल आणि सगळ्या मागासवर्गीयांना हा कुठल्याही ठिकाणची विहिरी आड हे मोकळे होतील. या पुणे विद्यापीठाशी सुद्धा एक संबंध आहे त्यांचा, लक्षात ठेवा. ज्यावेळेला बाबासाहेब 2 टर्मला या मुंबईच्या विधान परिषदेमध्ये हे निवडून गेलेले होते, त्यांचा कालावधी जो आहे तो ते 1926 सालापासून ते 1956 सालापर्यंत हे 30 वर्ष त्यांना राजकारण करण्यासाठी मिळाले. पत्नीसुद्धा अंदाजे 30च वर्ष त्यांच्याबरोबर होती, हे लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या माणसाच्या दृष्टिकोनातून किती कालावधी कमी होता हे तुमच्या लक्षात येईल. नंतर ते राज्यसभेवरती निवडून गेले बंगाल प्रांतामधून, आणि बंगाल प्रांतामधून ते निवडून गेल्यानंतर भारताची फाळणी झाली. बंगाल प्रांताचा मोठा भाग हा पूर्व पाकिस्तान, आता जो बांगलादेश आहे त्याच्यामध्ये तो गेला. पूर्वीचे जे मतदारसंघ होते ते 5-5, 6-6, 7-7 जिल्ह्याचा एक मतदारसंघ असायचा, आणि त्यामुळं त्यांचं पद गेलं खासदारकी त्या काळामध्ये, लक्षात ठेवा, फाळणी झाल्यामुळं. आणि मग परत ते मुंबईला आले आणि ते हुशार होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्येही ते मंत्री होते, लक्षात ठेवा, आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ते मंत्री होते. आणि मग त्यांना तर बरोबर घ्यायचं होतं, आणि मग बरोबर घ्यायचं म्हणल्यावर काय करायचं, तर जयकरांनी राजीनामा दिला. जयकर जे आपले पहिले कुलगुरू, त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून दिलं, आणि डॉक्टर जयकरांना नंतर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. म्हणजे आपल्याशी त्याचा संबंध आहे, लक्षात ठेवा, की ते तिथं खासदार पदावून गेल्यामुळं त्यांना शासनानं एक पुण्याला विद्यापीठ काढलं आणि इथं त्यांना पाठवलं, आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करा
हे मुख्य आपल्या विद्यापीठाच्या उत्पत्तीचं कारण हे आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला घटना समितीची निर्मिती झाली त्यावेळेला जरी काँग्रेसला आणि महात्मा गांधींचं आणि यांचं जमत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तरीसुद्धा अनेक देशाचे तज्ज्ञ लोक हे पाहत होते की कुणाला आता ही घटना लिहायला दिली पाहिजे. महात्मा गांधींनी एक चिठ्ठी पाठवली जवाहरलाल नेहरूला आणि सांगितलं की अरे आपल्या इथंच चांगला एक माणूस आहे हुशार, त्यांना तुम्ही द्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना घेतलं, घटना समितीचं अध्यक्ष केलं, लक्षात ठेवा, मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. त्या मसुदा समितीमध्ये 7 लोक होते. त्या 7 मधला एक अमेरिकेला गेला, एक मेला, 2 जण सहभागीच होत नव्हते, एक आजारी होता. असे करत करत हे कृपलानी यांनी सांगितलेले, मी नाही सांगत, कृष्णम्माचारी यांच्या भाषणामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं की अशा पद्धतीने हे सगळे लोक एक 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 करत कमी झाले, एकटेच बाबासाहेब उरले, तरीसुद्धा त्यांनी इतकी आदर्श घटना आपल्याला दिलेली आहे की ज्या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय मिळतो. आज जो भारत विविधतेनं नटलेला आहे, अनेक जाती धर्माचे लोक भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्याचं सूत्र जे आहे, जी माळ असते त्या माळाला एक मुकुटमणी असतो, तसं काम सगळ्याला बांधून ठेवण्याचं या घटनेनं केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या घटनेनं आपल्याला काय दिलं? सुधारित राष्ट्र, प्रगत राष्ट्र. याच्यामधल्या महिलांना, अमेरिकेतल्या महिलांना, इंग्लंडमधल्या, युरोपमधल्या महिलांना 25 वर्ष आंदोलनं करावी लागली की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. भारत देशामध्ये घटनेमध्ये तरतूद करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली, कारण बाबासाहेब आंबेडकर अशा परिस्थितीमधून आलेले होते, इतक्या हलाखाचे जीवन जगून आलेले होते. सगळी परिस्थिती, सगळ्या लोकांची परिस्थिती त्यांना माहीत होती, जाती व्यवस्था त्यांना माहीत होती. आणि म्हणून आपली जी घटना आहे ती अत्यंत उत्तम प्रकारची घटना ही बाबासाहेबांनी आपल्याला दिली. आणि म्हणून आपण घटनातज्ञ, घटनाकार असं त्यांना संबोधतो आहोत, हे आपण लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचं काम दिलेलं होतं. ही आपली जी घटना आहे ही लोकसभेमध्ये अनेक चर्चा त्याच्यावरती झालेल्या आहेत, सहजासहजी ती झालेली नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये अनेक खासदार होते, वेगवेगळ्या विभागाचे होते, वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. या सगळ्यांनी एकत्रित येऊन पुन्हा हा मसुदा हा पास केलेला होता. आणि आज आपला भारत देश जो अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय कामकाज करत आहे त्याला घटना जबाबदार आहे. कारण सुप्रीम कोर्ट इज ए प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्ट, आपले कुठलाही वाद भांडणं झाली आपण सुप्रीम कोर्टापर्यंत भांडत जातो, आणि सुप्रीम कोर्ट इज ए प्रोटेक्टर असं म्हटलेलं आहे की या घटनेचं प्रोटेक्शन कोणाच्या हातामध्ये आहे? सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळं आज आपलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे चाललेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचे पाण्याविषयीचे विचार असतील, धरणं कशी बांधली पाहिजेत, सीमावाद. आपले ज्या वेळेला भारताची फाळणी व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एकतर फाळणी करू नका, आणि तुम्हाला करायचीच असेल तर सगळे हिंदू इकडं आणा आणि सगळे मुसलमान तिकडं पाठवा, नाहीतर एक दिवस पुन्हा भारत हा फाळणीच्या वाटेवरती असेल. आज आपण पाहतोय की काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपल्याला त्यांचं दृष्टेपण त्या काळामध्ये त्यांनी जे सांगितलेलं होतं ते आज आपल्याला या ठिकाणी जाणवतं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे महामानव, अशा प्रकारचे लोक हे आपल्याला मिळाले की ज्यांनी दलितांचा कैवार घेतला, दलितांना त्यांनी घटनेमध्ये अधिकार दिले आणि दलितांविषयी चांगल्या प्रकारे कसं त्यांचं जीवन होईल यासाठी प्रयत्न केला. म्हणून अर्थशास्त्रज्ञ म्हणून असतील, समाजशास्त्रज्ञ म्हणून असतील, दलितांचे कैवारी म्हणून असतील, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मधुमेहाने निधन झालं ते 6 डिसेंबर 1956 साली. आपण आज महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत. लाखोच्या संख्येनं आज मुंबईच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोक जमलेले आहेत. आपणही त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलेला आहात. परंतु यामधून आपण एकच गोष्ट घ्यावी, थोर महात्मे होऊन गेले, चारित्र्य त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. आपण
आपल्या व्याख्यानातून तत्कालीन भारतीय समाजाबद्दल बाबासाहेब यांनी केलेले चिंतन या ठिकाणी उपस्थितांसमोर मांडले. मी यानंतर आदरणीय कुलगुरू महोदय यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावं. नमस्कार. सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एक विशेष व्याख्यानाची इथे आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर, संस्थापक अध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिंतन आणि भारतीय समाज यावर एक विस्तृतपणे मांडणी केलेली आहे. खरं तर सुधाकर जाधवर सर इथे बोलायला उभे राहिले तर ते सण सणावड्या आणि त्याच्यासाठी अलीकडचे रेफरन्स याची चांगल्या प्रकारे सांगड घालतात आणि अगदी विस्तृतपणे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी इथे माहिती नोंदवलेली आहे. खरं तर आज 6 डिसेंबरचा जो दिवस आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि आजच्या दिवसाला चैत्यभूमीवर लाखो अनुयायी हे दरवर्षीच येतात आणि श्रद्धांजली अर्पण करतात. ओके, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर समाजात जर जो बदल घडलेला आहे बाबासाहेबांच्या कार्याचा त्याने ते खरं तर शिक्षणामुळेच, आणि शिक्षण हेच एक महत्त्वाचं साधन आहे की जे सर्वांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी एक गुरुकिल्ली देत असतं. आणि त्याचाच विचार त्यांनी आपल्या सर्वांसमोर त्यावेळेला मांडला आणि शिक्षणाची जी शक्तिशाही जो पाया आहे त्यांनी आपल्यामध्ये जो घडवून दिला आहे आणि तीच त्यांची धारणा होती. खरं तर वंचित समूहाच्या एकूणच जगण्याच्या संदर्भात तयार होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांची बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये एक नवीन सामाजिक राजकीय चेतना जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळेला बहिष्कृत हितकारिणी सभेची एक स्थापना केली होती. शिक्षण, संघटन आणि संघर्ष, एज्युकेट, ऑर्गनाईज अँड एजिटेट ही या सभेची जी तत्त्व होती त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ही संघटना शक्तिशाली केली आणि त्याच्यातनंच आपण संघटित झालो, संघर्ष केला आणि शिक्षणातनं आपण पुढे आलो. माझ्या मते आजच्या ज्या हे जे संविधानाचं 75 वर्ष आहे, ज्याला आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो, त्या वर्षाच्या निमित्त ह्या संविधानाचं मूल्य लक्षात घेऊन त्याचं आचरण करणे हेच आपण खरं तर बाबासाहेबांना श्रद्धांजली होईल असं मी मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माननीय अध्यासन प्रमुख डॉक्टर सुधाकर बोकेफोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केलेले पुस्तक आदरणीय कुलगुरू महोदय, आदरणीय प्रकुलगुरू महोदय तसेच आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर सर यांना एक एक प्रत देण्यात भेट म्हणून द्यावी. धन्यवाद. आदरणीय प्रकुलगुरू सर. यानंतर आजचे आदरणीय प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर सर. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय अध्यासन प्रमुख डॉक्टर सुधाकर बोकेफोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण 68वा दिन आहे आणि आपण सगळे बाबासाहेबांवरती प्रेम करणारे अभिवादनासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या प्रसंगी आदरणीय कुलगुरू साहेब
डॉक्टर सुरेश गोसावी सर, प्र कुलगुरू सर, डॉक्टर पराग काळकर, प्रभारी कुलसचिव ज्योती भाकरे मॅडम, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक अभिजित कुलकर्णी, मराठी विभागाचे देसाई सर, महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले साहित्य समग्र समितीचे सदस्य डॉक्टर बाळसराफ सर, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन साहित्य ज्या प्रकाशन केलं त्या समितीचे माझे सहकारी डॉक्टर सुनील भनगे सर आणि आपण सर्वजण या अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी आज जमलेलो आहोत. आपणा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, कारण आजचा हा दिवस हा महापरिनिर्वाण दिन असल्याने याविषयी आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागत असल्याने जास्त काही बोलत नाही. परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीचा महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचा मी मेंबर सेक्रेटरी असल्याने मला बाबासाहेबांचे आत्तापर्यंत 24 ग्रंथ रिप्रिंट करण्याची संधी मिळाली. तसेच काही ग्रंथांचं भाषांतर करण्याची संधी मिळाली आणि हे संपूर्ण जगभर वितरित करण्याची सुद्धा मला संधी मिळाली. तसेच IIT पवईच्या माध्यमातून हे सगळं बाबासाहेबांचं साहित्य हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावं याकरिता याचं आम्ही डिजिटायझेशन करून हे सगळ्यांना फ्री ऑफ याच्यामध्ये मिळावं अशा दृष्टीतून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्याची योजना आखलेली आहे. आणि याचा सगळ्यांना ज्यांना कुणाला प्रिंट काढायचे असेल, कुणाला काही घ्यायचं असेल तर ते निःशुल्क असं शासनाने ठेवलेलं आहे आणि आपण सगळेजण त्याचा नक्कीच विचार करावा, वाचन करावं. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी फक्त आयुष्यभर वाचन केलं आणि लिखाण केलं. तर या माणूस वाचनामधून विचार करण्याची प्रवृत्तीमध्ये जातो आणि आपल्याविषयी विचार करून, समाजाविषयी विचार करून ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी संदेश दिलेला आहे. आपण सगळेजण या प्रसंगी आलेले आहात, त्या सगळ्यांचा आभार मानतो. तसेच मुख्य व्याख्याते आपले डॉक्टर सुधाकर जाधव सर यांना मी विशेष आभार मानतो, कारण यापूर्वी डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांनी या कार्यक्रमासाठी येण्याचं मान्य केलं होतं, परंतु त्यांना काही अपरिहार्य कारणास्तव मुंबईमध्ये गव्हर्नर साहेबांबरोबर आजचा दिवस तिथे असल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर डॉक्टर विष्णू मगरे सर, प्रवरा मेडिकलचे व्हाईस चान्सलर यांना निमंत्रित केलं होतं. त्यांनी या कार्यक्रमासाठी येण्याचं मान्य केलं होतं आणि त्यांना थोडासा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना डॉक्टरांनी मनाई केली आणि म्हणून आम्हाला ऐनवेळेस आमचे मित्र डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांना विनंती केली काल 4 वाजता आणि त्यांनी त्वरित मान्य केली. त्यामुळे मी त्यांचाही खूप आभार मानतो. विद्यार्थी कल्याण मंडळाचे सर्व सदस्य, NSSचे सर्व सदस्य, तसेच या कार्यक्रमासाठी अभिवादनासाठी आपण आलेले सर्वजणांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. 1 मिनिट सर. आभार प्रदर्शनानंतर, समारोपानंतर या ठिकाणी धम्मपालन गाथा होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. मी पालवी विभागाच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्याने या ठिकाणी धम्मपालन गाथेसाठी यावं. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपणम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति
यो च अपम्पि सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणम् आयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु साधु साधु. धन्यवाद. मी सर्व मान्यवर तसेच सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी सर्वजण उभे राहावं.